नमस्कार मित्रो, netbit.comच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सेल फॉर्मॅटिंग कसे करावे ते. सेल फॉर्मॅटिंगसाठी मी इथे उदाहरणादाखल काही डेटा घेतलेला आहे. हा डेटा मी पूर्ण सिलेक्ट करतो आणि त्यानंतर या पूर्ण डेटावर राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला काही पर्याय दिसतात. त्यापैकी एक पर्याय असतो फॉर्मॅट सेल्स हा. तर फॉर्मॅट सेल्सला क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. इथे पहा, या फॉर्मॅट सेलमध्ये नंबर, अलाइनमेंट, फॉन्ट, बॉर्डर, पॅटर्न्स, प्रोटेक्शन असे अनेक उपप्रकार असतात. त्यापैकी आज आपण नंबर या उपप्रकारातले आणखीन काही पर्याय पाहणार आहोत. यामध्ये अनेक पर्याय आहेत: जनरल, नंबर, करन्सी, अकाउंटिंग इत्यादी. तर त्यापैकी सर्वात पहिला जनरल असतो. जनरल फॉर्मॅटिंग म्हणजे कोणत्याही प्रकारचं विशिष्ट फॉर्मॅटिंग नसतं. ज्या प्रकारामध्ये किंवा जशा प्रकारे आपण शब्द किंवा अक्षर लिहिलेले आहेत ते तसेच राहतं. त्यामुळे जनरल या फॉर्मॅटिंगला फारसा काही अर्थ नाही आहे. त्याच्या पुढचं फॉर्मॅटिंग आहे नंबर. यामध्ये पहा, दोन पर्याय दिलेले असतात. एक म्हणजे डेसिमल प्लेसेस. डेसिमल प्लेसेस याचा अर्थ अपूर्णांकामध्ये दशांशानंतर किती संख्या असाव्यात ते आपण ठरवतो डेसिमल प्लेसेसने. उदाहरणार्थ इथे 2 लिहिलेले आहे, म्हणून उदाहरणांमध्ये पॉईंट नंतर 10 म्हणजे 2 संख्या दिसलेल्या आहेत. जर मला हे 3 करायचं असेल तर पहा, इथे पॉईंट नंतर 3 संख्या दिसतात. याला म्हणतात डेसिमल प्लेसेस. आता आपण जो हा डेटा सिलेक्ट केलेला आहे, या डेटामध्ये समजा मला दशांशानंतर 2 संख्या पाहिजे, तर मी 2 असं सिलेक्ट केलेलं आहे. दुसरा पर्याय आहे यूज 1000 सेपरेटर. म्हणजे जेव्हा आपण मोठी संख्या लिहितो तेव्हा 3 शून्यानंतर किंवा दर 1000 संख्येनंतर स्वल्पविराम असतो. तो स्वल्पविराम जर आपल्याला संख्येमध्ये हवा असेल तर त्यासाठी यूज 1000 सेपरेटर असं वापरावं. हे पहा, इथे उदाहरणामध्ये स्वल्पविराम आलेला आहे. याला म्हणतात 1000 सेपरेटर. हे करून मी सिलेक्ट केलं, ओके केलं, तर पहा आपल्या संख्या बदललेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी 2 अपूर्णांक आलेले आहेत आणि जेथे जेथे 1000पेक्षा मोठी संख्या आहे तेथे उचित ठिकाणी स्वल्पविराम आलेला आहे. तर हे झालं नंबर फॉर्मॅटिंग. समजा या नंबर फॉर्मॅटिंगला आपल्याला आणखीन वेगळ्या प्रकारे फॉर्मॅट करायचे, तर पुन्हा फॉर्मॅट सेल्समध्ये जाऊया. इथे पहा, इथे आपल्याला दुसरा पर्याय करन्सीचा दिसतो. करन्सी म्हणजे रुपीज किंवा डॉलर्स इत्यादी प्रकारांमध्ये. तर डेसिमल प्लेसेसचा हा पर्याय इथे आहेच. करन्सीमध्ये नॉर्मली 2च दशांशानंतर संख्या असतात, उदाहरणार्थ पैसे. तर आणि इथे बरेचसे सिम्बॉल्स दिलेले आहेत. यापैकी रुपीज, भारतीय रुपीजचा नवीन सिम्बॉल मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या नवीन म्हणजे 2007 आणि 2010 या एडिशनमध्ये आहे. सध्या आपण जे पाहतो आहोत ते 2003 आहे. त्यामध्ये नवीन सिम्बॉल अद्याप आलेला नाही आहे. तर पहा, इथे रुपीज, त्यानंतर चायनीज मध्ये डॉलर्स, ऑस्ट्रेलियन, कॅनेडियन, कॅरेबियन, न्यूझीलंड इत्यादी प्रकारचे वेगवेगळे डॉलर्सचे सिम्बॉल इथे दिसतात. इथे काही वेगळ्या करन्सी जसे की पाऊंड्स, युरो, येन अशा वेगवेगळ्या करन्सी दिसतात. तर आपण आपल्याला हवी ती करन्सी यापैकी निवडू शकतो. म्हणजे दिलेली संख्या आपल्याला हव्या त्या प्रकारे रुपयांमध्ये म्हणतात. इथे मी भारतीय रुपीज सिलेक्ट करतो. आता पहा, इथे प्रत्येक संख्येसमोर रुपीज असं लिहून आलेलं आहे. म्हणजे दिलेल्या संख्येला जर तुम्हाला रुपीजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर प्रत्येक वेळेला अंकाच्या समोर जाऊन रुपीज लिहिण्याची आवश्यकता नाही. हा फॉर्मॅट सेल केल्यानंतर आपण रुपीज असं लिहून दाखवू शकतो. तिसरा प्रकार जो आपण पाहणार आहोत नंबर फॉर्मॅटिंगमध्ये आहे तो आहे अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे रुपीज जसं आपण सिम्बॉल वापरला करन्सीचा त्याचप्रमाणे, परंतु अकाउंटिंग पॅटर्नमध्ये लिहिताना आपण डेबिट आणि क्रेडिट कॉलममध्ये रुपीज वेगळ्या ठिकाणी लांब असं लिहितो आणि त्यानंतर संख्या लिहितो. त्यासाठी अकाउंटिंग हे फंक्शन वापरू शकतो आपण. उदाहरणार्थ हे पहा, मी इथे अकाउंटिंग जेव्हा वापरलं तेव्हा कॉलमच्या एका बाजूला रुपीज म्हणजे सिम्बॉल आला आणि दुसऱ्या बाजूला संख्या किंवा किंमत आली. आपण पुन्हा फॉर्मॅट सेलमध्ये जाऊया. आपण नंबर, करन्सी आणि अकाउंटिंग हे फॉर्मॅट पाहिले. डेट, टाईम, पर्सेंटेज हे आणखीन डिटेलमध्ये पाहण्याचे फीचर्स आहेत.
तर या व्हिडिओ ट्युटोरियलच्या पुढच्या भागात आपण डेट, टाईम, पर्सेंटेज आणि फ्रॅक्शन हे 4 फॉर्मॅटिंगचे प्रकार पाहणार आहोत. हा व्हिडिओ ट्युटोरियल तुम्हाला आवडला असेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.